बाई किती फिरतेस असे ना माझ्या मैत्रिणी मला म्हणायला लागल्या. तर म्हटलं काय करू आता, आमच्या गावाकडे एवढे कार्यक्रमच असतात तर जावं तर लागतात. आणि गावाला निघायच्या टायमिंगलाच मला पार्सल पण रिसीव झालं होतं. आता म्हटलं चला तसंच ठेवून देऊयात. आणि बाहेर पाऊस पण खूपच चालू होता. त्या पावसामध्येच आता आम्ही निघालो गावाकडे यायला. आता कशासाठी ते तुम्हाला पुढे समजेलच. आणि उशीर झाल्यामुळे जेवण बाहेरच केलं होतं. ह्या प्लेट किती पण स्वच्छ दिल्या ना तर पुसल्याशिवाय काय मन भरत नाही. आता म्हटलं सिम्पलच काहीतरी खायचं होतं म्हणून घेतली होती बिर्याणी, त्यासोबतच पराठा पण घेतला होता. आता रात्री तर काय पोहोचल्यावरती व्हिडिओ काढणं झालं नाही. मग उठल्यावरती छान असा शेवयाचा उपमा बनवला होता आणि टेरेसवर बसूनच नाश्ता केला आज. कारण कोवळ्या उन्हामध्ये ना नाश्ता करायची काही मज्जा वेगळीच असते. त्यासोबतच चहा आणि बटर पण होता आज नाश्त्याला. आणि आज आहे आमच्याकडली यात्रा, त्यासाठी सगळा कुटाणा चालू आहे. आता तिखट पुरी आणि भज्याशिवाय तर काही यात्रा असल्यासारखी वाटत नाही. मग चुलीवरती सगळं आम्ही तिखट पुऱ्या त्यासोबतच भजी पण करून घेतली. आणि पाहुण्या रावळ्यांशिवाय यात्रा असल्यासारखी वाटते का हो? तर पाहुणे पण आले होते काही घरी. चला आजसाठी